हॅलो एव्हरीबडी, SK कॉमर्स क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. फर्स्ट इयर बीकॉम बिझनेस मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक या सब्जेक्टचे मॅथमॅटिक्स मधील शेअर्स अँड डिव्हिडंड आणि म्युच्युअल फंड या दोन टॉपिकचे आपण काही इम्पॉर्टंट MCQ या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, ऑनलाईन एक्झाम यासाठी अतिशय उपयुक्त असणारा हा व्हिडिओ, ज्यामध्ये परीक्षेला क्वेश्चन्सचे आन्सर्स कसे करायचे यासाठी तुम्हाला मार्गदर्शन आणि एक सराव म्हणून या व्हिडिओचा खूप उपयोग होईल. अशा पद्धतीचे खूप सारे व्हिडिओज या चॅनलवर अवेलेबल आहेत. फायनान्शियल अकाउंटिंग या विषयाचेही आपण व्हिडिओ पाहिले. निश्चितच या व्हिडिओचा विद्यार्थ्यांना फायदा होतो. तुम्हाला हा व्हिडिओ जर तुम्ही लाईव्ह पाहत असाल तर तुम्हाला लाईव्ह चॅट सेक्शन मध्ये तुम्हाला आन्सर कमेंट करायचा आहे, आणि जर तुम्ही नंतर पाहत असाल तरी सुद्धा या व्हिडिओचे आन्सर्स सांगण्यासाठी मी जे काही 5-6 सेकंद वेळ देतो आहे त्यामध्ये तुम्हाला स्वतःचं इव्हॅल्युएशन स्वतः करायचं आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला एक लिंक आहे, ज्यामध्ये हेच क्वेश्चन तुम्हाला गुगल फॉर्म वरती आन्सर करता येतील. चला सुरू करूया आजचा व्हिडिओ, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत MCQ ऑन शेअर्स अँड डिव्हिडंड अँड म्युच्युअल फंड. SK कॉमर्स क्लासेस संगमनेर, FY बीकॉम सेमिस्टर फर्स्ट, बिझनेस मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, शेअर्स अँड डिव्हिडंड आणि म्युच्युअल फंड्स हे टॉपिक आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट, dash dash of the company is divided into a number of small units of equal value is called dash dash. ऑप्शन आहे शेअर अँड टोटल कॅपिटल, टोटल ॲसेट्स अँड शेअर, डिव्हिडंड अँड शेअर, टोटल कॅपिटल अँड शेअर. मित्रांनो, क्वेश्चन काय आहे पहा. डॅश डॅश ऑफ कंपनी इज डिवायडेड इंटू नंबर ऑफ स्मॉल युनिट. कंपनीचं काय छोट्या छोट्या भागांमध्ये विभागलेलं असतं, आणि त्या प्रत्येक व्हॅल्यूला, त्या छोट्या भागाला काय म्हटलं जातं. जर तुम्हाला आन्सर करायचं असेल तर लाईव्ह चॅट सेक्शन मध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 आणि त्याचा पर्याय ABCD यापैकी काय असेल तो टाकायचा आहे. येस, व्हेरी गुड. मेजॉरिटी ऑफ स्टुडंट्स गिव्ह ऑप्शन D, दॅट इज टोटल कॅपिटल अँड शेअर्स. म्हणजे पहा, टोटल कॅपिटल ऑफ कंपनी डिवायडेड इंटू नंबर ऑफ स्मॉल युनिट. जे टोटल कॅपिटल आहे ते छोट्या छोट्या भागांमध्ये डिवाइड केलेलं असतं, आणि त्या प्रत्येक व्हॅल्यूला, त्या छोट्या भागाला आपण काय म्हणतो, शेअर्स म्हणतो. इक्विटी शेअर्स किंवा प्रेफरन्स शेअर्स. ओके, राईट आन्सर D आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अंडर डॅश डॅश ऑफ कंपनी ऍक्ट 2013 a company may be issue 2 types of shares. कोणत्या ऍक्ट मध्ये, कोणत्या सेक्शन मध्ये, ऍक्टच्या 2013 हा जो कंपनी ऍक्ट आहे त्यातील कोणता सेक्शन असा आहे ज्यामध्ये कंपनी इक्विटी शेअर्स आणि प्रेफरन्स शेअर्स असे 2 प्रकारचं शेअर कॅपिटल देते. ऑप्शन पहा, सेक्शन 40, सेक्शन 41, सेक्शन 43, सेक्शन 42. गुड आन्सर, व्हेरी गुड. बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नाही, 40 आणि 43 मध्ये कन्फ्युजन करतात. सेक्शन 43 म्हणजे ऑप्शन C इज द करेक्ट आन्सर हियर. नेक्स्ट क्वेश्चन, a dash dash is a distribution of profit by corporation to its shareholder. पहा, पर्याय आहे शेअर, डिव्हिडंड, स्टॉक आणि कॅश.
डॅश डॅश इज अ डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट. इथेच तुम्हाला उत्तर मिळतंय. येस, गुड आन्सर हियर. ऑप्शन बी डिव्हिडंड इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. द डॅश डॅश इज द ओरिजिनल कॉस्ट ऑफ शेअर. कोणती ओरिजिनल कॉस्ट आहे शेअर्सची? तुमचे पर्याय आहेत पहा. मार्केट व्हॅल्यू, कॅश व्हॅल्यू, ऍट पार आणि फेस व्हॅल्यू. डॅश डॅश इज द ओरिजिनल कॉस्ट. येस, गुड आन्सर. ऑप्शन डी फेस व्हॅल्यू इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट. डॅश डॅश इज द कमिशन चार्ज बाय ब्रोकर फॉर बाइंग अँड सेलिंग ऑफ शेअर्स फ्रॉम बायर और सेलर. जे ब्रोकरने चार्ज केलेलं कमिशन आहे बायर कडून किंवा सेलर कडून, त्याला काय म्हणतात? बोनस, डिव्हिडंड, इंटरेस्ट का ब्रोकरेज? सिंपल क्वेश्चन आहे. गुड आन्सर हियर. ब्रोकरेज इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन. नॉमिनल व्हॅल्यू और डॉलर व्हॅल्यू मीन्स डॅश डॅश. नॉमिनल व्हॅल्यू किंवा डॉलर व्हॅल्यू म्हणजे काय? पर्याय पहा तुमचे काय आहे. प्रीमियम व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू का इन्व्हेस्टमेंट? खालीलपैकी कशाला नॉमिनल व्हॅल्यू किंवा डॉलर व्हॅल्यू असं म्हटलं जातं? प्रीमियम व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू आणि इन्व्हेस्टमेंट. गुड, व्हेरी गुड. ऑप्शन सी फेस व्हॅल्यू द करेक्ट आन्सर. नेक्स्ट. द proportion of called up capital which has been actually paid by shareholder is called as dash dash. Called up capital चा जो ऍक्च्युअली पेड पोर्शन आहे त्याला काय म्हणतात असा क्वेश्चन आहे. रिझर्व्ह कॅपिटल म्हणतात का पेड अप कॅपिटल म्हणतात, इश्यूड कॅपिटल म्हणतात का कॉल्ड अप कॅपिटल म्हणतात? व्हेरी गुड. पेड अप कॅपिटल. जे पेड बाय शेअर होल्डर आहे ते पेड अप कॅपिटल. ऑप्शन बी सही जवाब. नेक्स्ट क्वेश्चन. इश्यू ऑफ शेअर्स ऍट अ प्राइस लोअर दॅन इट्स फेस व्हॅल्यू इज कॉल्ड डॅश डॅश. मित्रांनो, फेस व्हॅल्यू पेक्षा कमी किमतीने शेअर्स विकला तर त्याला काय म्हणतात? गुड. ऑप्शन पाहून घ्या. शेअर इश्यूड ऍट पार म्हणतात का शेअर इश्यूड ऍट बुक व्हॅल्यू म्हणतात, शेअर इश्यूड ऍट डिस्काउंट म्हणतात का शेअर इश्यूड ऍट प्रीमियम म्हणतात? गुड आन्सर. ऑप्शन सी ऍट डिस्काउंट. लोअर असेल तर डिस्काउंट, हायर असेल, मोर असेल तर प्रीमियम, आणि त्याच किमतीला असेल तर दर्शनी किमतीला म्हणजे त्याला आपण ऍट पार असं म्हणतो. या ठिकाणी आन्सर सी ऍट डिस्काउंट असा आन्सर असेल. गुड. नेक्स्ट क्वेश्चन. कंपनी इश्यू डॅश डॅश शेअर्स. कंपनी कोणते शेअर्स देते, विक्रीस काढते? इक्विटी शेअर्स, प्रेफरन्स शेअर्स, इक्विटी अँड प्रेफरन्स बोथ, दोन्ही का कोणतेच नाही? गुड आन्सर. ऑप्शन सी इक्विटी अँड प्रेफरन्स शेअर्स इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. शेअर होल्डर ऑफ कंपनी रिसिव्ड डॅश डॅश फ्रॉम द कंपनी. शेअर होल्डरला कंपनीकडून काय मिळतं? इंटरेस्ट, कमिशन, डिव्हिडंड का प्रॉफिट? शेअर होल्डरला कंपनीकडून काय मिळतं? गुड. गुड आन्सर. डिव्हिडंड. ऑप्शन सी द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. डॅश डॅश शेअर होल्डर्स गेट डिव्हिडंड ऍट फिक्स रेट ऑफ इन द कंपनी. कोणत्या प्रकारचे शेअर होल्डर असे आहेत ज्यांना फिक्स रेटने डिव्हिडंड मिळतो? इक्विटी शेअर होल्डर्स, प्रेफरन्स शेअर होल्डर, प्रोमोटर का डिबेंचर शेअर होल्डर्स? डिबेंचर शेअर होल्डर. पहा काय आन्सर असेल. ऑप्शन काहीही दिलेले असतात. शेवटी प्रत्येक प्रश्नाला 3 चुकीचे पर्याय देणं गरजेचं असतं. येस, व्हेरी गुड. फिक्स रेट ऑफ डिव्हिडंड म्हणजे तुमचे प्रेफरन्स शेअर होल्डर, म्हणजे ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. व्हेरी गुड. नेक्स्ट.
A dash dash preference share which does not carry right of sharing in surplus profit. जेव्हा जास्त प्रॉफिट होतो त्या प्रॉफिट मध्ये यांना पुन्हा हिस्सा मिळत नाही असे कोणते प्रेफरन्स शेअर्स आहेत? नॉन पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर्स, का रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स, का नॉन कम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स, का नॉन कन्व्हर्टेबल प्रेफरन्स शेअर्स. ज्यांना पुन्हा नफ्यामध्ये सहभागी होता येत नाही, सहभागी होता येत नाही. व्हेरी गुड आन्सर. ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर. नॉन पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. Dash shareholder have right to receive the arrear of dividend from future profit. कोणते शेअर होल्डर असे आहेत ज्यांना फ्युचर मध्ये राहिलेला डिव्हिडंड मिळू शकतो? म्हणजे समजा या वर्षी जर डिव्हिडंड कंपनी देऊ शकली नाही तर त्यांना त्यांचा या वर्षीचा डिव्हिडंड पुढच्या वर्षी सुद्धा मिळेल. ठीक आहे, बघूया ऑप्शन. कम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स, रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स, नॉन पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर्स, का नॉन कम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स. काय ऑप्शन असेल? म्हणजेच त्यांना त्यांचा डिव्हिडंड संचय करता येऊ शकतो. व्हेरी गुड आन्सर. ऑप्शन ए कम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. Issue of shares at a price lower than its face value is called a dash dash. Lower than. जेव्हा फेस व्हॅल्यू पेक्षा कमी किमतीला असते तेव्हा त्याला डिस्काउंट म्हणतात आणि जास्त किमतीला असते त्याला प्रीमियम म्हणतात. हे आपण पाहिलेलं आहे. इश्यूड ॲट प्रीमियम, इश्यूड ॲट प्रॉफिट, इश्यूड ॲट लॉस, का इश्यूड ॲट डिस्काउंट. काय आन्सर असेल? येस, व्हेरी गुड. इश्यूड ॲट डिस्काउंट. गुड आन्सर. रिपीट झाला क्वेश्चन. प्रेफरन्स शेअर होल्डर इन केस they have right to convert their preference shares in equity shares at their option according to the term of issue. Such shares are called as dash dash. बरोबर. असे कोणते प्रेफरन्स शेअर होल्डर आहे ज्यांना त्यांचे प्रेफरन्स शेअर्स इक्विटी मध्ये कन्वर्ट करता येतात? ऑप्शन पाहूया. नॉन कन्व्हर्टेबल प्रेफरन्स शेअर्स, कन्व्हर्टेबल प्रेफरन्स शेअर्स, cumulative preference shares, non cumulative preference shares. Very good. Majority of students give option B, convertible preference shares. Is it correct? Yes, correct answer. Next question. Full form of NAV. NAV is, NAV का फुल फॉर्म क्या है? नेट असेसमेंट वैल्यू, नेट एसेट वैल्यू, नेट एसेट वेरिएशन, का नॅशनल एसेट व्हॅल्यू. NAV नाव काय आहे फुल फॉर्म? गुड ऑप्शन. व्हेरी गुड. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. नेट एसेट व्हॅल्यू. मित्रांनो, आपल्याला नेट एसेट व्हॅल्यू सुद्धा शोधायची असते. नेक्स्ट क्वेश्चन. SIP stands for dash dash. SIP चा अर्थ काय आहे? सिम्प्लिफाईड इन्व्हेस्टमेंट प्रोग्राम, सिंगल इन्व्हेस्टमेंट प्लान, सिंपल इन्व्हेस्टमेंट प्लान, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान. गुड, व्हेरी गुड. मेजॉरिटी ऑफ स्टुडंट्स सर्वांना माहिती आहे आन्सर. SIP आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आजकाल म्युच्युअल फंड मध्ये जे पैसे आपण इन्व्हेस्ट करतो ते SIP मधूनच आहे आणि आपल्या सिलेबस मध्ये सुद्धा आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऑप्शन डी हा पर्याय दिलेला आहे अँड इट इज करेक्ट आन्सर. डॅश डॅश इन्स्टिट्यूट्स रेग्युलेट्स द म्युच्युअल फंड ऑफ इंडिया इन इंडिया. कोणती इन्स्टिट्यूट्स म्युच्युअल फंड रेग्युलेट करते म्हणजे नियंत्रण करते? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, सिक्युरिटी बोर्ड एक्सचेंज ऑफ इंडिया म्हणजे त्याला सेबी आणि असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड ऑफ इंडिया.
सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. नाव थोडं गडबड झाली. काय ऑप्शन आहे? येस, व्हेरी गुड. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर हियर. नेक्स्ट क्वेश्चन. Dash is a trust that pools the saving of number of investors who share common financial and investment goals. हो, या पर्याय काय आहे? शेअर्स, म्युच्युअल फंड, गव्हर्नमेंट सिक्युरिटी आणि डेरिव्हेटिव्ह. मी तुम्हाला सांगितलं 3 पर्याय चुकीचे द्यावे लागतात. या प्रश्नाचा आन्सर काय आहे? कोणती ट्रस्ट अशी आहे? ट्रस्ट दॅट विल द सेव्हिंग ऑफ नंबर ऑफ इन्व्हेस्टर हु शेअर कॉमन फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट गोल्स. कॉमन फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट गोल मध्ये जे नंबर ऑफ इन्व्हेस्टर आहे त्यांची सेव्हिंग केली जाते अशी कोणती संस्था आहे? याचा आन्सर आहे म्युच्युअल फंड. नंबर ऑफ इन्व्हेस्टर असतात तिथे, म्हणून ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. डॅश इंडिकेट मार्केट व्हॅल्यू ऑफ युनिट ऑफ म्युच्युअल फंड. मार्केट व्हॅल्यू कोण इंडिकेट करतं? काय इंडिकेट करतं? ऑप्शन पाहूया. मार्केट व्हॅल्यू, इश्यू व्हॅल्यू, ग्रॉस ॲसेट व्हॅल्यू, नेट ॲसेट व्हॅल्यू. मित्रांनो, कोणत्या किमतीमुळे, कोणत्या व्हॅल्यूमुळे मार्केट व्हॅल्यू ही इंडिकेट होते? तर ऑप्शन आहे नेट ॲसेट व्हॅल्यू, म्हणजे मगाशी आपण पाहिलं NAV इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन डी. Dash is the charge an investor has to pay to the fund while selling units of a scheme. इन्व्हेस्टरने ज्या वेळेला सेल केले जातात शेअर्स किंवा इन्व्हेस्टमेंट, त्यावेळेला कोणता चार्ज होतो? एंट्री लोड, बोथ, नन ऑफ द अबव आणि एक्झिट लोड. म्हणजे इथे ऑप्शन पहा, रॅन्डमली झाल्यामुळे थोडे वर खाली झालेत. एंट्री लोड असतो तो परचेसच्या वेळेला आणि एक्झिट लोड असतो सेलच्या वेळेला. ओके, म्हणून या ठिकाणी आन्सर येईल एक्झिट लोड, म्हणजे ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. Dash is the charge a fund leaves on investor at the time of purchase. ज्या वेळेला परचेस केले जातात त्यावेळेला कोणता चार्ज असतो? आताच सांगितलं आन्सर पहा, एक्झिट लोड, बोथ ए अँड डी, नन ऑफ दिस का एंट्री लोड. पुन्हा तोच प्रश्न आहे, फक्त सेलच्या ऐवजी परचेस आला. अँड यस, करेक्ट आन्सर या ठिकाणी एंट्री लोड आन्सर असेल. ऑप्शन डी करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. SIP इज अ डॅश डॅश. SIP काय आहे? मेथड ऑफ वन इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंटची एक मेथड आहे. मेथड ऑफ रेग्युलर टाइम इन्व्हेस्टमेंट, नियमित दरात वेळेत इन्व्हेस्टमेंट करण्याचा एक प्रकार आहे. नेम ऑफ द म्युच्युअल फंड, म्युच्युअल फंडचं नाव आहे का? वरील पैकी काहीच नाही. मित्रांनो, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे आपण जसं RD असतं रिकरिंग डिपॉझिट, तशाच पद्धतीचे SIP आहे, म्हणजे रेग्युलर टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर असणार आहे. अँड यस, इट इज द फर्स्ट इंट्रोडक्शन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया इन डॅश डॅश. पहिल्यांदा म्युच्युअल फंड इंडियामध्ये केव्हा आला? 1956, 1992, 1986 का 1963? गुड आन्सर, व्हेरी गुड. 1963 म्हणजे 1963 मध्ये इंडियामध्ये म्युच्युअल फंडची सुरुवात झालेली आहे. ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर. Dash is calculated by taking the total value of assets held by the total fund and dividing by number of outstanding shares. काय कॅल्क्युलेट केलं जातं? टोटल ऍसेट घेऊन आणि त्याला भागिले केलं जातं नंबर ऑफ आउटस्टँडिंग शेअर्स. बुक व्हॅल्यू,
इश्यू व्हॅल्यू, नेट ॲसेट व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू. मित्रांनो याही ठिकाणी ऑप्शन सी म्हणजे नेट ॲसेट व्हॅल्यू इज द आन्सर. नेट ॲसेट व्हॅल्यू शोधण्यासाठी तुम्हाला ॲसेटची टोटल व्हॅल्यू भागिले नंबर ऑफ शेअर्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. डे टू डे ऑपरेशन्स ऑफ म्युच्युअल फंड इज मॅनेज बाय. दैनंदिन जे कामं आहेत ते कोण मॅनेज करतं? स्पॉन्सर, शेअर होल्डर्स, ट्रस्टी का ॲसेट्स मॅनेजमेंट कंपनी? यस, माहित नसेल तर असू द्या लक्षात. ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर, ॲसेट मॅनेजमेंट कंपनी. नेक्स्ट क्वेश्चन. शेअर्स ऑफ ओपन एंड फंड ऑफन ट्रेड डॅश डॅश. ओपन एंड फंड पहा, ओपन एंड फंड at a discount to the net asset value, exactly at the net asset value, at the price premium to the net asset value, none of the above. Shares of open end fund, open end fund ला net asset value याप्रमाणे ट्रेड केला जातो, म्हणजे ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर, एक्झॅक्टली ॲट द नेट ॲसेट व्हॅल्यू. सेम क्वेश्चन आहे पुढचा. Shares of closed end fund often sell dash dash at a discount of to net asset value, at premium to the net asset value, exactly at the net asset value आणि none of the above. मित्रांनो ज्या वेळेला ओपन एंड फंड मध्ये आपण एक्झॅक्टली नेट ॲसेट व्हॅल्यू पाहिली, तर क्लोज एंड फंड मध्ये डिस्काउंट व्हॅल्यू असते, म्हणजे ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर इन क्लोज एंड डिस्काउंट आणि ओपन एंड नेट ॲसेट. लक्षात असू द्या. येस, ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर हियर. नेक्स्ट क्वेश्चन. ऑर्डिनरीली शेअर्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज. ऑर्डिनरी शेअर्स जे आहे त्याला काय म्हणतात? इक्विटी शेअर्स, प्रेफरन्स शेअर्स, नॉन प्रेफरन्स शेअर्स का डिफर्ड शेअर्स? ऑर्डिनरी शेअर्सला इक्विटी शेअर्स असं म्हणतात, म्हणजे ऑप्शन ए करेक्ट आन्सर आहे. इफ द शेअर्स आर इश्यूड ॲट मोर दॅन इट्स फेस व्हॅल्यू बाय कंपनी देन इट इज कॉल्ड ॲज. मोर दॅन फेस व्हॅल्यू म्हणजे शेअर्स व्हॅल्यू पेक्षा फेस व्हॅल्यू पेक्षा जास्त किमतीने विकला जातो, त्याला काय म्हणतात? इश्यूड ॲट बुक व्हॅल्यू, इश्यूड ॲट डिस्काउंट, इश्यूड ॲट प्रीमियम का इश्यूड ॲट पार काय म्हटलं जातं? येस, व्हेरी गुड. तुम्हाला मगाशीच सांगितलं, जेव्हा फेस व्हॅल्यू पेक्षा कमी असतं तेव्हा डिस्काउंट, जास्त असतं तेव्हा प्रीमियम आणि दर्शनी किमतीला असतं तेव्हा ॲट पार. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन सी हे करेक्ट आन्सर असेल. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशा पद्धतीचे खूप सारे व्हिडिओज तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये त्याच्या लिंक दिसतील, त्या पहा आणि परीक्षेची चांगली जोरदार तयारी करा. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण SY BCom आणि TY BCom चे खूप सारे व्हिडिओज, थेरी लेक्चर्स, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स हे सर्व या चॅनलवर अवेलेबल आहे. तुम्ही हे व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा, जास्तीत जास्त मित्रांना फायदा होईल. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम.